नमस्कार. या लेक्चरमध्ये आपण गोल्ड स्टँडर्ड काय होता हे बघणार आहोत. गोल्ड स्टँडर्ड. ओके. यासाठी आपल्याला मी तुम्हाला पहिल्यांदा हिस्ट्री सांगतो, म्हणजे काय काय झालं असेल ते बघा. जगाच्या उत्क्रांतीपासून पहिल्यांदा आपली ही असते काय होती सांगा, वस्तू हस्तांतरण करण्याची पद्धत होती, बरोबर ना. एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू हस्तांतरण करायची. त्याच्यानंतर व्यापार वाढत गेला असेल आणि वाढत गेला असेल. त्याच्यानंतर ही पेपर करन्सी आली, ती बँक ऑफ इंग्लंडने आली, जी 1600-1700च्या दरम्यान ती ही आली. का आली? पेपर करन्सी आली. पण ओके. आणि त्याच्या आधी काय होतं ते बघा. हे गोल्ड स्टँडर्ड कधी आलं? 1870मध्ये आलं. ओके. मग त्याच्या आधी काय होतं? त्याच्या आधी कसं होतं सांगा, बायोमेटॅलिक होतं. काय होतं? बायोमेटॅलिक म्हणजे दोन करन्सी, म्हणजे काही देश होते ना ते मोनोमेटॅलिक होते. मोनोमेटॅलिक म्हणजे फक्त एक करन्सी वापरायची, काही होते ते दोन वापरायची. ओके. असं ते होतं. म्हणजे असं नव्हतं की तुम्ही एकच करन्सी वापरा, असं काय बंधन नव्हतं. ज्यांना एक वापरायचे असतील ते एक वापरायचे, ज्यांना दोन वापरायचे असतील ते दोन वापरायचे. उदाहरणाच्या सहाय्याने बघूया आपण. इकडे बघा, इकडे ए कंट्री आहे, बी कंट्री आहे आणि सी. ओके. मग ए फक्त गोल्ड वापरतं, हे गोल्डही वापरतं आणि सिल्वर वापरतं, आणि हे फक्त सिल्वर वापरतं. आता बघा, ए व्यक्ती एचा बीशी व्यापार होऊ शकतो, कारण यांच्यामध्ये काय आहे? गोल्ड आणि गोल्ड आहे, बरोबर. आणि बीचा याच्याशी पण व्यवहार होऊ शकतो. ओके. आणि हे पुन्हा याच्याकडनं हवं तर गोल्ड मागू शकतात, कारण याच्याकडे दोन्ही आहे ना, म्हणजे. आणि ते गोल्ड पुन्हा यांना देऊ शकतात, म्हणजे असे व्यवहार होऊ शकतात. मात्र त्याच्यानंतरच्या काळात काय झालं बघा, म्हणजे हे बायोमेटॅलिझम संपत का झालं सांगा. कारण ग्रेशमचा एक लॉ आहे, जो लॉ असा आहे की बॅड मनी ड्राईव्ह गुड मनी. ओके. बॅड मनी ड्राईव्ह गुड मनी म्हणजे काय? जो वाईट पैसा आहे तो चांगल्या पैशाला बाजूला काढून टाकतो. कसं ते बघा. इकडे बघा, हा जो काय बी देश आहे समजा, बी देश आहेत, यांच्यामध्ये समजा ना गोल्ड खूप मोठ्या प्रमाणात आहेत. गोल्ड काय आहे? भरपूर आहे. मग या देशात सिल्वरची मागणी काय होईल? वाढेल. कारण जे मुबलक प्रमाणात भेटतं ना, त्याची व्हॅल्यू काय असते? कमी असते. म्हणजे जे जास्त मिळतं ते, आणि कमी असतं त्याची व्हॅल्यू जास्त असते. त्यामुळे हळूहळू सिल्वरची किंमत वाढत जाईल. ओके. त्यामुळे हे मेंटेन करणं यांना काय होईल? कठीण होईल. त्यामुळे प्रत्येक देशाने काय ठरवलं? आपण एकच काहीतरी वापरायचं. आणि मग सर्व देशांनी असा विचार केला की आता आपण गोल्ड स्टँडर्डकडे जाऊया. मग प्रत्येक देशांनी मग 1870च्या आसपास काय झालं? हे काय ठरवलं नाही. हळूहळू ही बायोमेटॅलिझम असतात, म्हणजे जे कोण दोन मेटॅलिझम वापरतात त्यांच्यामध्ये काय आला? प्रॉब्लेम आले. आणि यावर असं झालं की मग प्रत्येक देशाने ठरवलं की आपण एकच वापरावं, आणि हळूहळू हे बायोमेटॅलिझम संपुष्टात आलं. आणि 1870च्या आसपास जवळजवळ सर्वच देशांनी कुठची सिस्टीम वापरली? ही मोनोमेटॅलिझम म्हणजे गोल्ड स्टँडर्ड वापरलं. आता गोल्ड स्टँडर्डची काय वैशिष्ट्य होती ती बघूया आपण. गोल्ड स्टँडर्डची काय वैशिष्ट्य होती ती बघूया. ओके. आता गोल्ड स्टँडर्डमध्ये बघा काय होतं. गोल्ड हे ना फुल्ली कन्व्हर्टेबल होतं. म्हणजे बघा, तुम्हाला ना इंग्लंडची बँक, आता बघा भारतामध्ये कसं आहे समजा, 1000 रुपये काय आहे समजा, RBIने आपल्याला किती रुपये दिले? 1000ची आपल्याकडे नोट आहे. ओके. मग आपण ही नोट घेतो, कारण ही नोट काय आहे? फुल्ली एक्सेप्टेबल आहे, भारतामध्ये कुठेही स्वीकारली जाईल याचा आपल्याला काय आहे? विश्वास आहे की ते पैसे देऊन तुम्ही जर पेमेंट केलं तर ते पेमेंट समोरच्याला मान्य करावंच लागतं. कोणी सांगू शकत नाहीत की 1000ची वस्तू घेतल्यानंतर नको मला 1000ची नोट नको, मला 1000चं हे दुसरी वस्तू दे, असं कोण सांगू शकत नाहीत. हे रुपयामधलं पेमेंट काय असतं? फुल्ली पेमेंट हे असतं. आणि जर तुम्हाला कोणी 1000ची वस्तू घेतली, तुम्ही 1000 त्याने दिली, आणि तुम्ही जर
ते घेतले नाही तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. कारण हे गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे की हे वस्तू काय फुल्ली कन्व्हर्टेबल आहेत. मात्र हे 1,000 रुपये तुम्ही RBIकडे घेऊन गेलात आणि RBIला सांगितलात की RBI आता मला 1,000चं विश्वास नाही माझा तुमच्या नोटीवर, मला 1,000चं गोल्ड द्या, ते देणार नाहीत. हे काय भारतामध्ये फुल्ली कन्व्हर्टेबल आहे, तुमचा याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. तुम्ही याच्यातनं दुसरी वस्तू विकत घ्या. ओके, असं आहे. मात्र त्या काळात त्यांनी गोल्ड स्टँडर्डमध्ये असं केलं की बँक ऑफ इंग्लंड आहे ना, त्यांनी काय छापल्या, नोटा छापला. बँक ऑफ इंग्लंडने काय केल्या, नोटा छापल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या नोटा छापल्या. आणि त्यांनी सांगितलं ही नोट आहे ना ती त्या 1,000 रुपयाची समजा काय आहे नोट आहे, तर 1,000 रुपयाचं जेवढं गोल्ड येईल तेवढ्याची ती काय होईल, नोटीची व्हॅल्यू आहे. याला म्हटलं जातं काय, गोल्ड स्टँडर्ड. ओके, म्हणजे तुमच्या हातात जेवढं देशाकडे गोल्ड आहे तेवढंच देश नोटा इश्यू करेल. म्हणजे त्या गोल्डचा काय असेल, रिझर्व्ह असेल कोणाकडे, बँकेकडे. म्हणजे बँकाने समजा 1,000 करोडचं काय केलं, चलन RBIने इश्यू केलं. कितीचं, 1,000चं. तर RBIकडे काय असेल, 1,000चं गोल्ड असेल. ओके, 1,000 करोडचं गोल्ड असेल, 1,000 करोडचं चलन इश्यू केलं तर याला काय, म्हणजे जेवढं गोल्ड तेवढेच पैसे. याला म्हटलं जात होतं काय म्हटलं जात होतं, गोल्ड स्टँडर्ड. ओके, समजलेला गोल्ड स्टँडर्ड म्हणजे काय. गोल्ड स्टँडर्ड सोपं आहे. गोल्ड स्टँडर्ड म्हणजे काय, 1,000 रुपयाचं जर तुम्हाला नवीन नोटा इश्यू करायचे असतील तर RBIकडे 1,000 रुपये काय नवीन गोल्ड जमा व्हायला पाहिजे, तरच ते 1,000चं काय नोटा इश्यू करू शकतात. असं त्या काळातले नियम होते. हे 1800. आता तेव्हा गोल्ड फुल्ली कन्व्हर्टेबल होतं. फुल्ली कन्व्हर्टेबल म्हणजे काय, तुम्ही पैसे घेऊन या, तुम्हाला आम्ही गोल्ड देऊ, याला म्हटलं जातं काय, फुल्ली कन्व्हर्टेबल. आता तसं नाही आहे. ओके, आता आपण नोट्सच्या शाळेने आपण हे आपलं बघूया. बघा, द गोल्ड स्टँडर्ड वॉज युनिव्हर्सली इम्प्लिमेंटेड सिस्टीम फॉर व्हॅल्यूइंग करन्सी. युनिव्हर्सली एक्सेप्टेबल सिस्टीम होती, समजलं, संपूर्ण जगात स्वीकारली जात होती. इट वॉज प्रमोटेड बाय बँक ऑफ इंग्लंड. ही कोणी प्रमोटेड केलेली, बँक ऑफ इंग्लंडले. आणि याच्यावर लोक विश्वास ठेवू शकत होते का, तुम्ही करन्सी इश्यू करा जेवढे तुमच्याकडे काय असतील, गोल्ड असतील. ओके, आणि उद्या जर समजा त्या करन्सीवर लोकांना वाटलं की मला गोल्ड पाहिजे तर त्यांच्याकडे जा, त्यांना दाखवा, गोल्ड घ्या. म्हणजे ही सिस्टीम होती ती युनिव्हर्सली ॲप्लिकेबल होती. ओके, तुम्ही पण समजा असं केलं, समजा की तुम्ही काय केलं, तुम्ही पण करन्सी इश्यू करू शकत होता, तुम्ही पण करन्सी इश्यू करा. कारण तुमच्याकडे तेवढ्या किमतीचं काय गोल्ड आहे ना, तेवढ्या किमतीचं करन्सी इश्यू करू शकतो कुठचाही देश. आणि जर कोणाचा करन्सीवर विश्वास नसेल तर ते काय सांगतील, आता इंग्लंडवाले सांगतील की भारताचा आम्हाला रुपया नको, आम्हाला तेवढं 1,000 रुपयाचं गोल्ड द्या. ते गोल्ड देतील, कारण त्यांच्याकडे काय होता, तेवढा फुल्ली कन्व्हर्टेबल होता, कारण तेवढा त्याच्याकडे रिझर्व्ह होता. ओके, इट वॉज प्रमोट बाय बँक ऑफ इंग्लंड. इट वॉज द एक्सचेंज रेट विच गोल्ड कॉइन्स वेअर फ्रीली मिंट बाय द सेंट्रल बँक ऑफ द कंट्री. म्हणजे त्या देशाचं जे काय एक्सचेंज रेट पण कसा होता तोच सांगितलं तो की तेवढे त्यांच्याकडे काय होते, गोल्डचे कॉईन होते. द गोल्ड स्टँडर्ड वॉज अडॉप्टेड बाय द UK इन 1821. UKने कधी एक्सेप्ट केला, 1821मध्ये केला. ओके, पुढे बघा, ही इंग्लंडच्या बँकेने कधी काढलं होतं, इंग्लंडच्या बँकेचं हे काहीतरी 1694च्या आसपास असेल ते. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं हे असं शक्य आहे. मात्र हे अमेरिकेने कधी स्वीकारलं, तुम्हाला सांगितलं होतं का, 1870चा कालावधी सांगितला, जेव्हा सगळ्या देशांनी कधी स्वीकारलं, 1870मध्ये. मात्र हे कधी आलं होतं, हे आलं होतं जवळजवळ 1694च्या कालावधीतच हे आलेलं होतं. समजलं, 1674च्या कालावधीत आलेलं होतं. त्याच्यानंतर अमेरिकेने स्वीकारलं 21मध्ये, जर्मनीने स्वीकारलं 75मध्ये, फ्रान्सने 78, US 79, रशिया 1987. म्हणजे जवळजवळ 1870च्या काळात जवळजवळ सगळ्या देशांनी हे स्वीकारलेलं होतं. द गोल्ड स्टँडर्ड हॅज 3 व्हेरियंट. याचे 3 व्हेरियंट होते. पहिलं होतं गोल्ड पीसेस, त्याच्यानंतर गोल्ड एक्सचेंज होता अँड गोल्ड बुलियन. या 3 गोष्टी याच्यामध्ये होत्या. ओके, द गोल्ड स्टँडर्ड इज अ सिस्टीम इन विच इंटरनॅशनल करन्सी आर टाईड टू स्पेसिफिक अमाऊंट ऑफ गोल्ड. यामध्ये काय इंटरनॅशनल करन्सी होती ती स्पेसिफिक अमाऊंट ऑफ गोल्डमध्ये सांगितली जायची. म्हणजे कसं, भारताचे समजा त्या काळात 500 रुपये म्हणजे 1 ग्राम गोल्ड किंवा 2 ग्राम गोल्ड, असं हे काय करायचं ते सांगितलं जाईल, ते आपण पुढे बघू. द अमाऊंट ऑफ म्हणजे
तुमची गोल्डचा 1 ग्रॅम म्हणजे तुमचं काय किती करन्सी तुम्हाला तेव्हा सांगावं लागत होतं. ऑलमोस्ट फ्रॉम द dawn of the history, gold was considered as the medium of exchange because gold of durable. गोल्ड कसं होतं, ड्युरेबल होतं म्हणजे टिकाऊ होतं, स्टोरेबल होतं, तर आपण ते स्टोअर करून ठेवत होतो, पोर्टेबल होतं. ओके, आणि इझिली डिवायजेबल होतं. ओके, अंडर द गोल्ड स्टँडर्ड spice system, gold jewelry could be convertible into gold coin and used as a legal tender. म्हणजे जे काय स्पीस सिस्टीम होती ना, यामध्ये कसं होतं, तुमची ज्वेलरी आहे ना, ती ज्वेलरी तुम्ही काय करू शकत होता, गोल्डमध्ये त्याचे कॉईन तयार करू शकता. आणि गोल्ड कॉईन केल्यानंतर काय, लिगल टेंडर. कारण काय, सिम्पली आहे ना, ते गोल्ड कॉईन जे एवढ्या ग्रामचे तेवढ्या ग्रामची तुमच्याकडनं कोण पण वस्तू घेऊ शकतो. आणि ती तुम्ही हवं तर काय बँकला विका गोल्ड जमा करून, बँक तुम्हाला तेवढ्याची पेपर करन्सी पण देऊ शकते. ओके, कुड बी कन्वर्टेड इंटू गोल्ड कॉइन यूज द लिगल टेंडर. इन सम कंट्री बोथ गोल्ड स्टँडर्ड अँड सिल्वर कॉइन्स वेअर यूज फॉर सर्क्युलेशन वॉज द टर्म बायोमेट्रिक. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं तसं काही देशात दोन होतं, गोल्ड होतं आणि स्टँडर्ड होतं. However, it was abolished by the US 1873 when the proposed the only gold coin. USने मात्र हे 1873 कॅन्सल करून टाकलं आणि काय केलं, ओनली प्रपोज दॅट ओनली गोल्ड कॉइन शुड बी यूज्ड ॲट दॅट शुड बी मोनोमेटलिक. आणि ते पण काय झालं, मोनोमेटलिक झालं. तुम्हाला सांगितलं ना, पहिल्यांदा 2 वापरायचे करन्सी, नंतर त्यांनी एकच करन्सी वापरायला सुरुवात केली. ओके, द फाउंडेशन ऑफ द गोल्ड स्टँडर्ड इज दॅट करन्सी व्हॅल्यू इज सपोर्टेड बाय वेट ऑफ द गोल्ड. फाउंडेशन एकच आहे, काय, करन्सीची जेवढी व्हॅल्यू असेल त्याला काय गोल्डने काय केलं, सपोर्ट केला. इनहेरेंटली इट मेक्स सेन्स टू व्हॅल्यू करन्सी बाय सम टँजिबल अँड प्रिशियस रिसोर्सेस अदरवाईज करन्सी इज जस्ट पेपर बिल. ओके, बघा इकडे काय सांगितलं त्यांनी, इनहेरेंटली इट मेक्स सेन्स टू व्हॅल्यू करन्सी बाय सम टँजिबल अँड प्रिशियस रिसोर्सेस. बघा, टँजिबल गोल्ड हा काय झाला, एक टँजिबल ज्याला आपण स्पर्श करू शकतो आणि काय करू शकतो, तो प्रिशियस आहे. ओके, पुढे बघा, अदरवाईज ते काय झालं असतं, करन्सी जस्ट पेपर बिल. ते पेपर बिल असे किती पण पेपर बिल छापले असते. ओके, किती पण पेपर बिल छापले असते तेव्हा 1800, तो विचार करा, तो कधीचा काळ आहे, 1800चा काळ आहे. तेव्हा काय पूर्णपणे विश्वास असणं एकमेक देशांवर, जेव्हा इंटरनॅशनल ट्रेड एवढ्या प्रमाणात वाढलेला नव्हता, तेवढा याचं धोरण आलेलं नव्हतं, कुठचं आपलं ग्लोबलायझेशन झालेलं नव्हतं. तेव्हा विश्वास ठेवायचा असेल तर काय, पैशाच्या बदल्यात काय, गोल्ड द्या. वर्षाच्या शेवटी आपण हिशोब करणार, हिशोब झाल्यानंतर आम्ही असं सांगणार की तुम्ही आम्हाला एवढे पैसे देऊ लागता, तेवढं आम्हाला जहाजाने गोल्ड पाठवून द्या. ही सिस्टीम होती. म्हणजे समजलं ना, म्हणजे समजा इंग्लंड आणि याच्यात ब्राझीलमध्ये ट्रेड होत असेल आणि इंग्लंडला समजा काय आहे, सरप्लस आहे, तर इंग्लंड काय सांगेल ब्राझीलला की आम्हाला 1000 रुपयाचं सरप्लस आहे, म्हणजे त्यांचं 1000 काय असेल ते फॉरेवर, तेवढं तुम्ही 1000चं काय द्या, 1000चं काय द्या सांगा, 1000चं आम्हाला गोल्ड पाठवून द्या. म्हणजे 1000 रुपये असतील, डॉलर असतील, जेवढा काय त्यांचं गणित होत असेल ते. ओके, आता पुढे बघा काय झालं ते. Therefore by typing paper money is amount of gold, it gives the hold of the paper. थांबा, नेक्स्ट पेजवर जाऊया आपण. पेपर मनी, द राईट टू एक्सचेंज द पेपर बिल फॉर द ॲक्च्युअल गोल्ड. म्हणजे तुम्ही पेपर मनी इश्यू करू शकता, मग त्याच्यावर तुम्हाला ॲक्च्युअल गोल्ड तुम्हाला द्यावं लागेल जर तशी मागणी करण्यात आली तर. बघा, ideally this require that paper money is readily exchangeable for gold. If a bank does not have gold, then paper money was no value. जर त्यांच्याकडे जर हे नसेल, काय तेवढ्या किमतीचं गोल्ड नसेल, तर पेपर मनीला काही व्हॅल्यू नसेल. ओके, बाय, बघा मी घेऊया, इथं आलो. बाय, थांबा. By theoretically, actual gold would flow between the nation to ensure that currency would be supported by gold. म्हणजे theoretically काय केलं जायचं,
ॲक्च्युअल गोल्ड हे केलं जायचं, एक्सचेंज केलं जायचं. कारण विश्वास कसा ठेवू शकतो आपण, कारण तेव्हा एवढं ग्लोबलायझेशन झालेलं नव्हतं. ब्राझील आणि इंग्लंडमध्ये व्यापार होत असेल आणि जर इंग्लंडला या व्यापारात सरप्लस झाला वर्षाच्या अंती, तर वर्षाच्या शेवटी काय केलं जाईल, ब्राझीलने काय पाठवलं पाहिजे, त्यांना तेवढ्या किमतीचं गोल्ड पाठवलं पाहिजे. आणि समजा ब्राझील आणि इंडिया व्यापार करत असेल आणि ब्राझीलला सरप्लस झालं, तर इंडिया ब्राझीलला गोल्ड पाठवेल. हे जे व्यापार होत होते ना, त्यामुळे काय होत होतं, हे सगळं इक्वली होत होतं. Okay. Another resources of consider gold as the medium of exchange was that the value of gold remained constant over short due to limited availability of gold. आणखी एक कारण म्हणजे काय होतं, गोल्ड कोण भरपूर निर्माण करू शकत नाही, त्याची अवेलेबिलिटी काय आहे ती सेम राहील. समजलं ना. म्हणजे तुम्हाला वाटलं काय, अरे आपण हे असे व्यापार करण्यापेक्षा आपण गोल्डच तयार करू, मात्र आपण गोल्ड एवढ्या लवकर तयार करू शकत नाहीत. ओके. ॲट द टर्म ऑफ द 17th century मेनी मेजर trading nation used gold standard to adjust their monetary supply. ओके. 20वी सेंचुरी म्हणजे कधी काळी 1901 ते 1999 पर्यंतचा कालावधी. त्यात अनेक देशांनी हे गोल्ड स्टँडर्ड वापरायला, मॉनिटरी सप्लायला हे करायला सुरुवात केली. ओके. म्हणजे कधी सांगतो तुम्हाला, 1914 पर्यंत गोल्ड स्टँडर्ड चाललं, तर तेव्हापर्यंत हे झालं. इंडिया अँड चायना मिंटेड ओनली सिल्वर कॉईन्स ॲट दॅट टाईम. भारत आणि चायनाकडे फक्त काय होतं, सिल्वर कॉईन. सम कंट्रीज अडॉप्टेड द गोल्ड बुलियन स्टँडर्ड इन विच गोल्ड कॉईन्स वेअर विड्रॉन बाय द सर्क्युलेशन अँड पेपर करन्सी वॉज युज्ड फॉर ट्रान्झॅक्ट विथ इन अ कंट्री. आणि मात्र देशामध्ये काय होतं सांगा, देशामध्ये काय व्हायचं, त्यांनी गोल्ड बुलियन स्टँडर्ड वापरायला सुरुवात केली. म्हणजे काय, आणि बुलियन स्टँडर्डमध्ये काय केलं जातं, गोल्ड कॉईन वेअर विड्रॉन फ्रॉम द सर्क्युलेशन अँड पेपर करन्सी वॉज युज्ड फॉर द ट्रान्झॅक्शन. पेपर करन्सी वापरायची ट्रान्झॅक्शनसाठी, आणि तुम्हाला जेव्हा वाटेल की आपल्याला गोल्ड पाहिजे, तेव्हा त्याचं काय, बँकांमधनं गोल्ड घ्यायचं. ओके. हवेवर इंट्रा कंट्री ट्रान्झॅक्शन वेअर स्टील मेड इन गोल्ड. मात्र हवेवर इंट्रा कंट्री ट्रान्झॅक्शन वेअर स्टील मेड इन गोल्ड. ज्या देशांमधले फक्त व्यवहार होते, ओके, ते कशामध्ये व्हायचे, इंट्रा म्हणजे देशाअंतर्गत, ते गोल्डमध्ये व्हायचे. इफ देअर वॉज एनी इम्बॅलन्स इन द मार्केट व्हॅल्यू ऑफ वन करन्सी ऑफ इन टर्म ऑफ अदर करन्सी, द ॲक्शन ऑफ मार्केट पार्टिसिपंट रिस्टोरेटेड इक्विलिब्रियम बाय युसिंग द कन्सेप्ट ऑफ गोल्ड पॉईंट. ते गोल्ड पॉईंट काय करायचे, स्वीकारायचे, आणि ते इक्विलिब्रियम काय करायचे, दूर करायचे. Under pure gold standard coin were treated freely and their inherent value were considered as their market value. The pure gold standard was used कधीपर्यंत वापरलं हे, 1870 पर्यंत हे काय वापरलं, प्युअर गोल्ड स्टँडर्ड वापरलं. अंडर द प्युअर गोल्ड स्टँडर्ड सिस्टीम ऑल पार्टिसिपंट currency were convertible based on the gold value. For example, if the currency X was equal to 100 gram of gold, currency Y equal to 15 grain of gold, then 1x was equal to 2y. म्हणजे बघा यांच्यामध्ये कसं आहे ते बघा, की इकडे एक्सची एक युनिट म्हणजे किती, 100 ग्रेन असेल, म्हणजे 100 ग्रॅम पकडा. एक युनिट म्हणजे ग्रेन हे त्यांचं युनिट आहे गोल्डचं, पण आपण ग्रॅम पकडा, तर काय 100 ग्रॅम बरोबर का एक्सचं एक युनिट असेल, आणि दुसऱ्याचं काय 50 ग्रॅम बरोबर एक युनिट, तर काय होईल, एक्सचं एक युनिट असेल ना, ते वायच्या किती 2 युनिट बरोबर असेल. अंडर रिलेटिव्हली गोल्ड स्टँडर्ड गोल्ड वॉज कन्सिडर ॲज द करन्सी स्टँडर्ड अँड इच करन्सी वॉज कन्व्हर्टेबल इन टू गोल्ड इच स्पेसिफिक रेट. दस एक्सचेंज रेट बिटवीन द टू करन्सी वॉज डिटरमाइंड बाय द रिलेटिव्हली कन्व्हर्टेबल रेट. ओके. हे सगळं तेच सांगितलेलं आहे की काय, तुमचं जेवढ्या किमतीचे तुमच्याकडे पैसे असतील तेवढ्याचं तुम्हाला गोल्ड द्यावं लागेल. एकच लाईन आहे. द ऑफिशियल सेंट्रल एक्सचेंज रेट बिटवीन टू करन्सी रिमेन कॉन्स्टंट सिन्स द ऑफिशियल प्राइस ऑफ गोल्ड वॉज constant due to imbalance in balance of payment factor. The exchange rate in domestic foreign exchange market would be different. This created in arbitrage opportunity with domestic arbitrage opportunity. म्हणजे तुम्हाला सांगितलेलं की समजा एका देशात म्हणजे बघा आर्बिट्रेज म्हणजे तुम्हाला सांगितलेलं, पुन्हा एकदा सांगतो, ती खूप मोठी कन्सेप्ट आहे. आर्बिट्रेज म्हणजे काय असतं, विचार करा की एका दोन देशामध्ये जो काय फरक आहे चलनामध्ये त्याचा फायदा घ्यायचा आणि त्याच्यातनं व्यवहार करायचे, त्याला म्हटलात काय, आर्बिट्रेज ऑपॉर्च्युनिटी.
would use transfer gold by a way to receiving making payment. Exchange rate domestic market will therefore operates in small रेंज ऑफ बोथ साईड ऑफ सेंट्रल रेट. हे सगळं तेच आहे, एवढं लक्षात घ्या. यामध्ये काही लिहायचं नाही आहे. तुम्हाला कोणी विचारलं गोल्ड स्टँडर्ड म्हणजे काय, गोल्ड स्टँडर्ड म्हणजे सिम्पल आणि त्या 4 ओळीच लिहा यातल्या, आणखी काही लिहू नका. गोल्ड स्टँडर्ड म्हणजे काय की एका देशाचं गोल्ड दुसऱ्या देशाची काय करायचं, जेवढं तुम्ही काय पेपर करन्सी इश्यू कराल तेवढेच तुम्हाला काय गोल्ड करन्सी इश्यू करावी लागेल. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय आहे की तुम्हाला काय करावं लागेल सांगा. हे पहिला मुद्दा समजला. आता दुसरा मुद्दा हा आहे की तुम्ही जेवढं काय कराल पेपर करन्सी इश्यू कराल तेवढं गोल्ड असेल. एखाद्याला काय पेपर करन्सीच्या बदल्यास गोल्ड पाहिजे असेल तर ती देश काय देईल, त्याला गोल्ड देईल. आणि तिसरा मुद्दा हा आहे की 2 देशामध्ये व्यापार होतील आणि फायनली वर्षाच्या शेवटी काय जेवढंचं काय सरप्लस किंवा डेफिसिट होईल तेवढ्या किमतीचं गोल्ड काय एका देशातून दुसऱ्या देशात जाईल किंवा येईल. एवढंच या गोल्ड स्टँडर्डमध्ये आहे. हे सगळं शिकवलं, त्यामध्ये विशेष काही नाही आहे. विशेष एवढंच आहे, गोल्ड स्टँडर्ड म्हणजे काय, करन्सी गोल्डमध्ये फुल्ली कन्व्हर्टेबल असेल त्याला म्हटलं जातं काय, गोल्ड स्टँडर्ड. एवढंच या लेक्चरमध्ये आहे. हा लेक्चर इथं थांबूया आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय बघूया, गोल्ड स्टँडर्डचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेजेस आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. ओके.